पोळा सणासाठी मनमाडीत उसळला जनसागर। ड्रोनच्या मदतीने कडक बंदोबस्त। रवींद्र वळवी। दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांचे लाडके मित्र सर्जा राजा यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धडगाव तालुक्यातील मनवाणी येथे पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या पारंपरिक उत्सवात सहभागी होण्यासाठी सातपुड्याच्या विविध भागातून तब्बल 30,000पेक्षा जास्त जनसमुदाय एकवटला होता। विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने कडक बंदोबस्त ठेवला होता, ज्यामुळे पोळा शांततेत पार पडला। मनवाणी येथील पोळा सणाला सातपुडा वासियांसाठी विशेष महत्त्व आहे। गावातील जुन्या हनुमान मंदिराच्या जवळ हा उत्सव भरतो, ज्याला गेल्या 21 वर्षांपासूनची समृद्ध परंपरा लाभली आहे। यंदाही जिल्हा परिषद शाळेपासून सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढण्यात आली। ढोल बँडच्या तालावर उत्साहात नाचत लोकांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला। त्यानंतर हनुमान मंदिराभोवती बैलांची प्रदक्षिणा घालून पुजारी काकड्या महाराज यांच्या हस्ते बैलांची आणि शेतकऱ्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली। यावर्षी उत्सवासाठी जमलेल्या प्रचंड गर्दीवर नियंत्रण ठेवणे हे पोलिसांसाठी एक आव्हान होते। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त आणि अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी परिस्थितीची गंभीरता ओळखून ड्रोन कॅमेरा वापरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली 6 पोलीस उपनिरीक्षक, 44 हवालदार, कॉन्स्टेबल आणि गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला। ड्रोनमुळे संपूर्ण गर्दीवर लक्ष ठेवणे शक्य झाले आणि कोणतीही अप्रिय घटना घडली नाही। पोळा सण हा सातपुड्यातील आदिवासी समाजाच्या मौखिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे। या परंपरेमध्ये या उत्सवाला चोऱ्या आमास असे संबोधले जाते। काल्या मेघराज यांचा मुलगा असलेला काल्या कुणबी, शेतकरी, वाघ आणि बैल यांच्या कथांमध्ये या सणाचा उल्लेख आढळतो। या मौखिक कथांमधूनच ही परंपरा आजपर्यंत जपली गेली आहे। वाढती गर्दी आणि प्रशासनाची सतर्कता यामुळे मनवाणीचा हा पारंपरिक पोळा सण शांतता आणि उत्साहाचे उत्तम उदाहरण बनला।